उपासना उपासना उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, अवज्ञा हे मोठे पाप आहे, ज्यामुळे आम्ही सर्व काही गमावून बसतो, देवाचा क्रोध ओढून घेतो. बायबल म्हणते, सर्वसमर्थ परमेश्वर हा ईर्ष्यावान देव आहे. म्हणूनच देवाला अनैतिकता खपत नाही. होय प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण यरुशलेमेचा पाडाव आणि यहुदाचा बंदिवास याचा अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, राजाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 23व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही पाहिलं की कशा प्रकारे योशियाने सुधारणा केल्यात. आता आपण 8 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. योशियाने देशातील नरबळीची प्रथा मोडली. लोक मोलेख या दैवताला मुलांचा बळी देत असत. राजाचे दुसरे पुस्तक 23वा अध्याय आणि 8 पासून 10 वचने सांगतात, त्याने यहुदाच्या सर्व नगरातील याजकास बोलावणे पाठविले. गेबापासून बेरशेबापर्यंत असलेल्या ज्या उच्चस्थानी ते याजक धूप जाळीत असत, ती त्याने भ्रष्ट केली आणि नगराधिकारी यहोशवा याच्या नगराच्या वेशीत डाव्या हाताला उच्चस्थाने होती, ती सर्व मोडून टाकली. तरी पण उच्चस्थानांचे याजक यरुशलेमेतील परमेश्वराच्या वेदीजवळ आले नाहीत. ते आपल्या भाऊबंदामध्ये राहून बेखमीर भाकरी खात असत. नंतर कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्यास मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले. श्रोत्यानो, योशियाने खोट्या दैवतांच्या प्रतिमा, वेदी, उंच स्थाने, राई सर्व नष्ट केले. त्याच्या आधीच्या राजांनी ज्या मूर्ती देशात आणल्या होत्या त्या त्याने नष्ट केल्या. त्यांची उंच स्थाने नष्ट केली. त्याने त्यासाठी यहुदाची सीमाही ओलांडली. तो बेथेलपर्यंत ह्या कामासाठी गेला. इतिहासाचे दुसरे पुस्तक 34वा अध्याय आणि 33वे वचन सांगतं, इस्रायल लोक ज्या ज्या देशी होते तेथून योशियाने सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि जितके इस्रायल त्यास मिळाले तितक्या सर्वांस त्याने त्यांचा देव परमेश्वर याची उपासना करावयास लाविले. त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर यास अनुसरावयाचे सोडिले नाही. बेथेलमध्ये तो देवाच्या त्या सेवकाच्या कबरेपर्यंत गेला, ज्याने सांगितले होते की योशिया या सर्व गोष्टी करेल. राजाचे पहिले पुस्तक 13वा अध्याय आणि 2 वचन सांगतं, परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदी विरुद्ध हे शब्द उच्चारिले, हे वेदी, परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल. जे उच्चस्थानाचे याजक तुझवर होम हवन करीतात त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करील. मानवाच्या अस्थी तुझ्यावर जाळील. श्रोत्यांनो, कल्पना करा की शल्मोनाच्या कारकिर्दीनंतर यराबामाने देशाचे तुकडे केले व त्याने बेथेल येथे वासरांच्या पूजेची सुरुवात केली. त्यावेळेस देवाच्या माणसाने या गोष्टी विदित केल्या होत्या. त्या घटनेनंतर यहुदाचे कित्येक राजे येऊन गेले, परंतु ते भविष्य अनेक वर्षांनी पूर्णत्वास गेले. देवाचे वचन कधी न बदलणारे आहे. ज्या कामासाठी देवाने ते पाठविले ते काम पूर्ण केल्याशिवाय त्याच्याकडे ते परत वरती जात नाही. म्हणूनच श्रोत्यानो, देवाचे वचन आम्ही गांभीर्याने स्वीकारायला हवे. देवाचे वचन आम्हाला सांगते की आम्ही पश्चाताप करावा, कारण देवाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे व त्या दिवसापासून कोणीही लपू शकणार नाही. प्रभू येशू या जगात जन्माला येण्याच्या 600 वर्षे आधी देवाने यशाया संदेष्टाद्वारे त्याच्या येण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे तो पृथ्वीवर आला. त्याने मानवाच्या पापांसाठी शिक्षा भोगली. त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यात आले, परंतु तो त्या मरणातून पुन्हा उठला. तो आता पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला लवकरच येणार आहे. श्रोत्यानो, हे मी सांगत नाही तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. म्हणूनच हे विश्वसनीय आहे. प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी आपली तयारी झाली आहे काय? योशियाने संजीवनाच्या संदर्भात मोठे पाऊल उचलले. त्याने वल्हांडणाच्या सणाची पुन्हा स्थापना केली. 23वा अध्याय 21 ते 23 वचने पहा काय सांगतात. नंतर राजाने सर्व लोकांस आज्ञा दिली की या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ वल्हांडण सण पाळा. असा वल्हांडण सण इस्रायलाचे शास्ते शासन करीत होते. त्यांच्या काळापासून
व इस्रायलाचे राजे व यहुदाचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता. योशिया राजाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी परमेश्वराप्रित्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळण्यात आला. हा वल्हांडण सण प्रभू येशूकडे निर्देश करतो. जेव्हा आम्ही ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतो, त्याच्या कल्वरी येथे सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवतो, तेव्हा आमचा देवाबरोबर समेट होतो व पापाच्या दास्यातून आमची सुटका होऊन आम्ही देवाच्या सार्वकालिक राज्याचे वतनदार होतो. करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपल्या वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. आम्ही ख्रिस्ताचे दैवत्व नाकारतो. ख्रिस्ताच्या मृत्यूची किंमत आम्ही समजून घेत नाही. आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूचा तिरस्कार करतो. आम्हाला अशा व्यभिचारी व पापी जगापासून एकच गोष्ट सोडू शकेल, ती म्हणजे संजीवन. संजीवन देवाच्या पवित्र आत्म्याच्या साह्याने येते व तो पवित्र आत्मा परमेश्वर आम्ही मागितल्यास आम्हाला निश्चित देईल. यानंतर एका अत्यंत धक्कादायक गोष्टीच्या वर्णनाकडे आम्ही वळत आहोत. यहुदाच्या राज्याच्या शेवटी मोठे संजीवन आले. त्यानंतर लवकरच लोक बंदिवासात जाणार होते. देव अत्यंत कठीण अशा परिस्थितीतही संजीवन पाठवू शकतो हे प्रगट करण्यासाठी देवाने प्रचंड सामर्थ्याने संजीवन घडून आणले. पण नंतर काय झाले? 23वा अध्याय 29वं वचन सांगतं. त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो नखो हा अश्शूरच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असता योशिया राजा त्याच्यावर चालून गेला. योशिया मग्गितो येथे त्याच्या समोर आला, तेव्हा त्याला त्याने ठार केले. श्रोत्यानो, योशियाने घरी राहायला हवे होते. या सर्व भानगडीत त्याने आपले नाक खुपसायचे काही कारण नव्हते. पण तो त्या युद्धात पडला आणि मग्गिदो येथे मारला गेला. योशिया देवाचा एक महान सेवक होता, पण त्याने मूर्खपणा केला. ज्या युद्धात त्याचा काही सहभाग नव्हता त्या युद्धात तो पडला. श्रोत्यानो, जेथे आमची गरज नाही तेथे आम्ही धडपडलो तर आमची योशियासारखी स्थिती होते. म्हणून ख्रिस्ती जीवनात जर आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर प्रत्येक गोष्ट देवाची इच्छा समजून आम्ही केली पाहिजे. आता 30वं वचन पहा काय सांगतं. त्याच्या चाकरांनी त्याचे प्रेत रथावर घालून मग्गिदो येथून यरुशलेमेस पोहोचविले. त्याने स्वतः केलेल्या थडग्यात त्यांनी त्यास मूठमाती दिली. मग देशातील लोकांनी योशियाचा पुत्र यहोआहाज यास अभिषेक करून त्याच्या बापाच्या जागी राजा केले. त्यानंतर श्रोत्यानो 31 ते 33 वचनांमध्ये आम्हाला यहोआहाजाच्या कारकिर्दीविषयी वाचायला मिळते. आपल्याला वाटले असेल श्रोत्यानो की यहोआहाज आपल्या नीतिमान वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालेल, पण तसे झाले नाही. तो एक वाईट राजा होता. खरे तर त्याला जास्त काळ राज्यकारभार करायची संधी मिळालीच नाही. त्याची कारकीर्द फक्त 3 महिने टिकली. तो ज्या प्रकारे राज्यकारभार पाहत होता ती पद्धत फारोला आवडली नाही. त्याने त्याला पदच्युत केले व आपल्या देशात नेले. तेथे तो मरण पावला. 34 आणि 37 वचने पहा काय सांगतात. मग फारो नखो याने योशियाचा पुत्र येल्याकीम यास त्याच्या बापाच्या जागी राजा केले. त्याने त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेविले. यहोआहाज मिसर देशास गेल्यावर मरण पावला. 37वं वचन. त्याने आपल्या पूर्वजांच्या सर्व करणेप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. यहोयाकीम हा योशियाचा दुसरा मुलगा होता. त्याने 11 वर्षे राज्य केले. तोही एक वाईट राजा होता. श्रोतानो, आम्ही आता वाईटापासून अधिक वाईटाकडे जात आहोत हे लक्षात घ्या. आता आम्ही 24व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 24व्या अध्यायात आम्ही इस्रायली लोक बंदिवासात कसे गेले ते पाहणार आहोत. 24वा अध्याय पहिलं वचन सांगतं. यहोयाकीमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखदनेसर याने स्वारी केली. यहोयाकीम 3 वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला. मग त्याने त्याचवर उलटून बंड केले. इजिप्तच्या फारो नखोने यहोयाकीमला राजगादीवर बसवले होते, परंतु बाबिलोनाच्या नबुखदनेसर राजाने त्याच्यापासून त्याचे आशियातले सर्व साम्राज्य बळकावले होते. आता जेव्हा नबुखदनेसर यहुदावर चालून आला तेव्हा यहोयाकीम त्याचा 3 वर्षे सेवक म्हणून राहिला आणि त्यानंतर त्याने त्याच्या विरुद्ध बंड केले. 2 आणि 3 वचन सांगतं. परमेश्वराने आपले सेवक संदेश यांच्याद्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहुदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खासदी, आरामी, मवाबी व अम्मोनी यांच्या टोळ्या पाठवल्या.
यहुदी लोकांस आपल्या समोरून घालवावे म्हणून निसंशय हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेने यहुदावर आले. मनुष्याने केलेल्या सर्व पापकर्मांमुळे व त्याने निरपराध जनांचा रक्तपात केल्यामुळे असे झाले. श्रोत्यांनो, आम्ही आधीच पाहिले की मनुष्य एक दुष्ट माणूस होता. त्याच्या कारकिर्दीत देवाचे शकेना गौरव मंदिरातून निघून गेले होते. वेळोवेळी देवाचे वचन आमच्या कानावर पडूनही जर ते आम्ही गंभीरपणे स्वीकारले नाही तर आमचीही त्या यहुद्यांप्रमाणे स्थिती होते. आमचे पापच आमचा पाश बनते. आम्ही आमच्या पापांची कबुली देऊन ख्रिस्तापासून तारण प्राप्त करून घेतले नाही तर आमचे पाप आम्हाला बंदिवान करेल, आणि हे तर देवच घडवून आणतो. कारण मनुष्यप्रमाणे तो आम्हाला सुधारण्याची पुष्कळ संधी देतो, परंतु त्या संधीचा फायदा घेतला नाही तर आमची दशा पूर्वीपेक्षाही वाईट होते. रोमकरास पत्र 1 अध्याय 24 वचन, 25 वचन आणि 28 वचन सांगतं, ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी बदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. श्रोत्यांनो, आम्ही पुढे वाचतो राजाचे दुसरे पुस्तक 24 अध्याय आणि 4 वचनात की त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्ताने भरून टाकले म्हणून परमेश्वर क्षमा करेना. देव आमच्या पापांची क्षमा करतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी पापी माणसाने पश्चातापी अंतकरणाने त्याच्याकडे जाणे आवश्यक आहे. काही पापी अशी आहेत की ज्यांची क्षमा होऊ शकत नाही. म्हणजे जरी प्रभू येशू आमच्या पापाकरिता मरण पावला तरी जर लोक पश्चातापी अंतकरणाने त्याच्याकडे येणार नसतील तर त्यांच्या पापांची क्षमा होणार नाही. या संपूर्ण जगामध्ये तोच एक अशी शक्ती आहे, व्यक्ती आहे की आमच्या पापांची तो क्षमा करू शकतो. त्याने वधस्तंभावरचे अतिशय यातनामय मरण सोसले आणि तुमच्या व माझ्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. श्रोत्यांनो, त्याच्याशिवाय दुसरे कोणीही आमच्या पापांसाठी मरण पत्करू शकले नाही. कोणीही त्या वधस्तंभावरच्या भयानक यातना आमच्याकरिता भोगू शकला नाही. कोणीही आमच्यासाठी इतका अप्रतिम त्याग केला नाही. त्याने पाण्यासारखा आपला जीव ओतून दिला. देवाचा पुत्र असतानाही तो आमच्यासाठी या पृथ्वीवरचे कष्टमय जीवन जगला आणि आमच्यासाठी त्याने पराकोटीचा अपमान सहन केला. त्याच्याशिवाय आम्हाला सार्वकालिक जीवन कोणी देऊ शकत नाही. तो म्हणतो योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचनात, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. 24 अध्याय 5 आणि 6 वचने सांगतात, यहोयाकीमाच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजाच्या बखरीत आहे नाही काय? यहोयाकीम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला. मुलाचे व बापाचे नाव इतके सारखे आहे श्रोत्यांनो की त्यांच्याविषयी सहज गोंधळ निर्माण होऊ शकतो. 7 वचन, मिसर देशाचा राजा कधी आपला देश सोडून बाहेर पडला नाही, कारण मिसर देशाच्या नाल्यापासून महानद फरात येथवर जो सर्व मुलूक मिस्री राजाचा होता तो बाबेलच्या राजाने काबीज केला होता. हीच भूमी देवाने अब्रामाला दिलेली होती व त्याच्यानंतर येणाऱ्या संतानालाही दिली होती. आता या जागेचा ताबा यहुद्यांच्या हातात असण्याऐवजी बाबेलोनाच्या हातात का असावा? 8 आणि 9 वचने सांगतात, यहोयाखीन राज्य करू लागला तेव्हा तो 18 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 3 महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहुष्ठा, ती यरुशलेमेच्या एलनाथानाची कन्या. त्याने आपल्या बापाच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. हेच ते कारण आहे श्रोत्यांनो, त्यांनी पापात चालणे सोडले नाही आणि त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध बंड केले. देवाने त्यांना ही जागा एका अटीवर दिली होती. ती अट म्हणजे आज्ञापालन. आता ते त्या जागेचे मालक राहिले आहेत काय? होय, देवाने त्यांना कोणत्याही अटीशिवाय त्या जागेचा मालकी हक्क दिला, पण त्या जागेच्या ताब्याविषयी देवाने त्यांच्यावर अट घातली. ती अट त्या लोकांनी पूर्ण केली नाही. 10 ते 12 वचने सांगतात, त्याच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याच्या सेवकांनी यरुशलेमवर स्वारी करून नगरास वेढा दिला. बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याच्या सेवकांनी नगरास वेढा घातला असता तो स्वतः तिथे आला. तेव्हा यहुदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार व खोजी यासबरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला.
बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी त्यास पकडिले. राजा आणि उमराव लोकांना सर्वप्रथम दास्यामध्ये नेण्यात आले. हे सर्व साधारण ख्रिस्त जन्मापूर्वी 605 ह्या वर्षी झाले. नंतर 13 ते 15 पहा काय सांगतात. 13 ते 15 वचने. मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेविलेले सारे धन लुटून नेले. शल्मोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्याने त्याचे तुकडे केले. तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर 10,000 लोक आणि सर्व कारागीर व लोहार यास कैद करून नेले. देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाहीत. त्याने यहोयाखीनास बाबेलास नेले. राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक यास त्याने कैद करून यरुशलेमहून बाबेलास नेले. श्रोत्यानो, ही खरोखर दुःखाची व कटू सत्य असलेली गोष्ट आहे. 17 ते 19 वचने. बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता मत्तन्या यास राजा केले. त्याने त्याचे नाव बदलून सिदकिया असे ठेविले. सिदकिया राज्य करू लागला तेव्हा 21 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 11 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल, ती लिब्ना येथील इर्मया याची कन्या. यहोयाकीमाप्रमाणे त्याचे वर्तन असून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. सिदकिया यहोयाखीनचा चुलता होता. त्याने राजाच्या घराण्यामध्ये म्हणजे त्यांच्या वर्तनामध्ये काही सुधारणा केली नाही. तुम्हाला वाटत असेल श्रोत्यानो की दास्य त्याला नम्र बनवेल, पण तसे झाले नाही. संकट 2 गोष्टींपैकी एक गोष्ट माणसासाठी निश्चित करते. संकट एकतर आपणाला नम्र बनवेल किंवा आपणाला कठोर बनवेल. संकट व दुःख आपल्या जीवनात येऊन गेल्यावर आपण पूर्वीचे राहू शकत नाही. आपणामध्ये निश्चित बदल होईल. एकतर आपण कठोर व्हाल किंवा नम्र व्हाल. श्रोत्यानो, सूर्याच्या प्रखर प्रकाशाने मेण वितळते, पण ओली माती मात्र कडक बनते. सिदकिया मुळातच एक वाईट राजा होता. म्हणजे त्याने देवाविरुद्ध बंड केले होते व दास्यामुळे तर त्याला त्याच्या बंडाविषयी निमित्त मिळाले. अशा प्रकारचे लोक स्वतःच्या संकटाबद्दल व बंडाबद्दल देवाला दोष देऊन मोकळे होतात. 24 अध्याय 20 वचन पहा काय सांगतं. परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहुदा यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यास आपल्या दृष्टी आड केले. पुन्हा एकदा खोटे संदेश ते म्हणाले, पहा देव आपल्या बाजूने आहे. परंतु श्रोत्यानो, देव इस्रायलाच्या बाजूने नव्हता, कारण इस्रायल देवाच्या बाजूने नव्हता. या समजुतीविषयी आम्ही सावध राहिले पाहिजे. लोक असे बोलताना मी ऐकले आहे की मी ही विशिष्ट गोष्ट करीत आहे कारण मला माहीत आहे की ही देवाची इच्छा आहे व त्याने मला प्रकट केले आहे. आणि मग ते त्यांच्या इच्छेप्रमाणे ती गोष्ट करतात व त्यामध्ये अपयशी ठरतात. याचे असे कारण असते श्रोत्यानो की ती देवाची इच्छा नसते. मला काही देवाचे सेवक असे माहीत आहेत की जे सेवेसाठी जातात व परत येतात. एका तरुणाने मला सांगितले की मी सेवेला जाण्यामध्ये मोठी चूक केली. मला वाटले मी जावे, ही देवाची इच्छा होती. श्रोत्यानो, देव आमच्या बाजूने आहे असे म्हणण्याऐवजी आम्ही देवाच्या बाजूने आहोत का हे पाहणे आवश्यक आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये निर्णय घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण जेव्हा आम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो व समर्पित ख्रिस्ती जीवन जगायला सुरुवात करतो, तेव्हा आम्ही जगाशी तडजोड करणे सोडून देतो. जगाला मान्य असलेली मूल्ये व ख्रिस्ती जीवनातली मूल्ये यात मोठा फरक आहे. म्हणूनच कोणताही निर्णय घेताना तो जगिक परिस्थितीनुसार, जगिक व्यवहार व मूल्यानुसार घेणे चुकीचे ठरते. आमचा प्रत्येक निर्णय देवाच्या इच्छेनुसार आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. आता 25व्या अध्यायात आम्ही पाहतो की यहुदातले उरलेले लोकही दास्यात नेले गेले. बाबिलोनचा राजा नबुकदनेस्सर याने 3दा यरुशलेमवर स्वारी केली. त्याने राजघराण्यातले सर्व लोक व सैन्य आणि कुशल कारागीर या सर्वांना दास्यामध्ये नेले. परंतु तो 3ऱ्यांदा स्वारी करेपर्यंत त्याने यरुशलेम शहराचा नाश केला नाही. आम्ही पाहिले श्रोत्यानो की नबुकदनेस्सरने सिदकियाला यहुदाचा राजा बनवले, पण काही वर्षांनी सिदकियाने बंड केले. आणि आता या राजाच्या 2ऱ्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात आम्ही पाहतो की नबुकदनेस्सर शेवटच्या वेळेस येतो व यहुदाचा पूर्ण नाश करतो. पहिली 2 वचने सांगतात, सिदकियाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले. त्याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुकदनेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमवर चढाई करून आला.
त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले. सिदकिया राजाच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षापर्यंत नगरास वेढा पडला होता. या ठिकाणी यरुशलेमला ज्या वर्षी वेढा पडला ते वर्ष देण्यात आले आहे. त्यावरून त्या घटनेचे महत्त्व लक्षात येते. यरुशलेमचा शेवट होण्याची ही सुरुवात होती. 3रं वचन, 4थ्या महिन्याच्या 9वीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांस काही खावयास मिळेना. इर्मयाने लिहिलेल्या विलापगीत या पुस्तकामध्ये दुःख व संकट यांची तीव्रता व्यक्त झाली आहे. नंतर 4 ते 6 वचने, मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली. 2 तटांच्या मध्ये जी वेस राजाच्या बागेपाशी होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले. नगरास खासद्यांचा वेढा पडलाच होता. इकडे राजाने अराबाचा रस्ता धरिला. तेव्हा खासदी सेनेने राजाचा पाठलाग करून त्यास येरिहोच्या मैदानात गाठिले व त्याच्या सर्व सैन्यांची दाणादाण केली. ते राजास पकडून रिबला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले. त्यांनी त्याची शिक्षा ठरविली. शत्रू शहरामध्ये घुसला. राजाने आपल्या सैन्यासह पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पकडण्यात आले. इर्मया संदेष्टाने यरुशलेमचा पाडाव विदित केला होता, पण त्याने लोकांना सत्य सांगितले म्हणून त्याला देशद्रोही ठरविण्यात आले. 7वं वचन, त्यांनी सिदकियाच्या पुत्रास त्याच्या डोळ्यात देखत वधिले आणि सिदकियाचे डोळे फोडून त्यास बेड्यांनी जखडून बाबेलास नेले. श्रोत्यानो, या माणसाला खोट्या संदेष्टांनी फसवले होते, पण त्याने देवाच्या संदेष्टांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी त्याला आंधळे करून दास्यात नेण्यात आले. 9वं वचन पुढे सांगतं, त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा ही जाळून टाकली. तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली. यरुशलेम शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. जी देवाची नगरी समजण्यात येत होती तिचा देवाने त्याग केला, कारण तिच्यामध्ये ताठ मानेच्या हट्टी मूर्तीच्या मागे जाऊन अमंगळ गोष्टी करणाऱ्या, देवाच्या संदेष्टांना छळणाऱ्या लोकांची भरभराट होती. नबुकदनेस्सर राजाने हे शहर जाळले, जमीनदोस्त केले. अशा प्रकारे की 70 वर्षांनी जेव्हा नेहेम्या बंदिवासातून आला व त्याने या शहराकडे नजर टाकली, तेव्हा या शहराचे स्वरूप त्याला पूर्णपणे निराशाजनक दिसले. त्याने लोकांना एकत्र केले, पण एका सर्वात मोठ्या गोष्टीवर त्याला मात करावी लागली, ती म्हणजे निराशा. श्रोत्यानो, आज आमच्यामध्ये सुद्धा खोटे शिक्षक आहेत, खोटे संदेष्टे आहेत, जे लोकांना देवाच्या वचनापासून दूर नेत आहेत. नंतर 10 ते 12 वचने सांगतात, गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खासद्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमे भोवतालचे सर्व तट पाडून टाकले. शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फिरतून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक यास गारद्यांचा नायक नबूजरदान याने कैद करून नेले. देशातले जे लोक अतिशयत कंगाल होते त्यास गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेताची मशागत करण्यास मागे ठेविले. जे काहीच विशेष कामाचे नव्हते अशांना मागे सोडण्यात आले आणि देशातून खंडणी मिळावी म्हणून धान्य पिकविणारे कोणीतरी त्यांना हवे होते. 13 आणि 14 वचने, परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळीचे खांब, मंदिरातला पितळी गंगाळ सागर व त्याच्या बैठकी ही खासदी लोकांनी फोडून तोडून त्यांचे पितळ बाबेलास नेले. पात्रे, पावडी, चिमटे, धूपदाणे आणि सेवेची सर्व पितळीची उपकरणे त्यांनी नेली. नबुकदनेस्सरच्या सैन्याने सर्व काही नेले. मंदिरातल्या सर्व मौल्यवान वस्तू ते जाळण्यापूर्वी काढून नेण्यात आल्या. सर्व संपत्ती बाबिलोनला नेण्यात आली. दानिएलाच्या पुस्तकात मंदिरातून नेलेल्या वस्तूंचे काय झाले ह्याचे वर्णन वाचायला मिळते. यरुशलेम लुटल्या गेली, तिला जाळून टाकण्यात आले आणि ती राखेचा मोठा ढिगारा बनली. श्रोत्यानो, यरुशलेम नगरी 27 वेळा जाळण्यात आली. प्रत्येक वेळेस त्या राखेच्या ढिगाऱ्यावर नवीन यरुशलेम उभारण्यात आले. आज टेकडीवर जी यरुशलेम नगरी उभी आहे ती पूर्वीच्या उद्ध्वस्त झालेल्या नगरावर वसलेली आहे. 24वं वचन पहा काय सांगतं, तेव्हा गदल्या आणभाग करून त्यास व त्यांच्या माणसास म्हणाला, खासद्यांच्या अधिकाऱ्यांची भीती धरू नका. देशात राहून बाबेलच्या राजाचे अंकित व्हा, म्हणजे तुमचे बरे होईल. श्रोत्यानो, ह्या लोकांनी इर्मया संदेष्टा व अधिकारी यांचे ऐकले नाही व त्यांनी गदल्यास ठार केले. पुढे आम्हाला दिसतं की ह्यांच्यापैकी पुष्कळ लोक घाबरून मिसर देशात पळून गेले व तेथे त्यांनी वसाहत केली. इर्मयाला त्यांच्याबरोबर जाणे भाग पडले. बाबिलोनच्या राजगादीवर आल्यावर अविल मरोदक या राजाने त्याच्या राजकीय गुन्हेगारांना माफ केले.
27 ते 30 वचनांमध्ये आम्हाला यहोयाखीनाची सुटका व त्याचा बाबेलात सत्कार वाचायला मिळतो. मला खात्री आहे श्रोत्यानो की ह्या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे आपणाला आशीर्वाद मिळाला आहे आणि परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. प्रियानो, आमच्या जीवनातील चुका या आमच्या ऱ्हासाला, आमच्या पतनाला कारणीभूत असतात. आजचे अध्ययन आमच्यासाठी धडा आहे की आम्ही केवळ देवामध्ये असावे, त्याला आवडेल त्याच कृती आमच्यात असाव्यात. प्रियानो, आजच्या अध्ययनाद्वारे आपण दुसरे राजे या पुस्तकाचे अध्ययन समाप्त केले आहे. पुढील कार्यक्रमापासून आपण नवीन करारातील रोमकरास पत्र याचा अभ्यास सुरू करणार आहोत. नेहमीप्रमाणेच आपली उपस्थिती असेल अशी आशा धरतो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. आपणा सर्वांस तो सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो.